संभाजी संभाजी हे संभाजी 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 ब्रिगेड संभाजी 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 ब्रिगेड संभाजी 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 मस्तकात या मंत्र रुजावा सत्य निशांतीचा बहुजन व्हावा इथला सक्षम पुत्र या मातीचा मस्तकात या मंत्र रुजावा सत्य निशांतीचा बहुजन व्हावा इथला सक्षम पुत्र या मातीचा नव्या पिढीच्या नव्या युगाचा क्रांतीचा हुंकार नव्या पिढीच्या नव्या युगाचा क्रांतीचा हुंकार नवी दिशा नवा विचार नवी दिशा नवा विचार संभाजी ब्रिगेड मर्दांचा जत्था गिरवू महापुरुषांचा कित्ता 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 अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला वैश्विक होईल बहुजन इथला वर्तमानाची शिकून भाषा करू स्वप्ने साकार वर्तमानाची शिकून भाषा करू स्वप्ने साकार नवी दिशा नवा विचार नवी दिशा नवा विचार संभाजी ब्रिगेड मर्दांचा जत्था गिरवू महापुरुषांचा कित्ता संभाजी ब्रिगेड मर्दांचा जत्था गिरवू महापुरुषांचा कित्ता संभाजी 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 हे संभाजी 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 ब्रिगेड संभाजी 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 ब्रिगेड संभाजी 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 आपण या सत्रामध्ये उपस्थित राहू. सर्वांना जय जिजाऊ ओम साईराम. मी माझा परिचय करून देतो. कमलेश कोते नाव आहे माझं. मी वाकडी गावचा रहिवासी आहे. शेतकरी कुटुंबामध्ये मी जन्म घेतला आणि 20 वर्ष मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम केलं. तर जिथे माझा कुठल्याही लँग्वेजचा विषय नव्हता, मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो. 20 वर्ष नोकरी केल्यानंतर अशा क्षेत्रामध्ये मी काम केलं तर त्या क्षेत्रामध्ये 100% बिझनेस दिला तरच तुम्हाला पगार मिळत होता. 1998ला मी माझ्या करिअरची सुरुवात केली. आता माझी स्वतःची 7 वर्षापासून एक फर्म आहे. माझ्या फर्मचं नाव आहे KK मॅनेजमेंट सोल्युशन. कुठल्याही व्यवसायासाठी लागणारे लीगल कागदपत्र, कायदेशीर कागदपत्र मी स्वतः बनवून देतो. आतापर्यंत मी 500 पेक्षा जास्त वेगवेगळ्या उद्योजकांना मी ट्रेनिंग दिलेली आहे. प्लस मी इंटरनॅशनल कॅलिफोर्नियामध्ये इथून इंडियामधून आपल्या शिर्डीच्या जवळून मी फोनवरती काउन्सिलिंग करतो, त्याच्यानंतर ट्रेनिंग देतो आणि चांगले पैसे मिळवतो. हा माझा इंटरनॅशनल क्लायंट पण माझे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा सांगायचा उद्देश असा आहे, मित्रांनो, कुठलाही व्यवसाय करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तो व्यवसाय आपल्या मनात असला पाहिजे आणि आपलं मन त्या व्यवसायात असलं पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग देत असताना मला असं ऑब्झर्व लक्षात येतं की बरेच लोक व्यवसाय चालू करतात. 80% लोकांना व्यवसायासाठी काय कागदपत्र पाहिजे हे माहीत नसतं. गरज नसताना GST काढला. फूड लायसन कोणतं काढायचं माहीत नाही. फूड लायसन मध्ये 4-5 प्रकार आहेत. मी महाराष्ट्रभर पॅन इंडियामध्ये सर्व्हिसेस देतो. मी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये ट्रेनर आहे. त्यानंतर मी यशोदाचा मास्टर ट्रेनर आहे, पायरन्सला ट्रेनर आहे. आणि माझा उद्देश एकच आहे का आपल्या आजूबाजू खेडे गावामध्ये जे काही महिला पुरुष असतील त्यांना उद्योजक बनण्यासाठी 100% मार्गदर्शन करायचं. सोपी गोष्ट सांगतो, आपण व्यवसाय करताना बऱ्याच वेळेस अडचणी येतात. बँकेमधले काही व्यवहार आपल्याला माहीत नसतात.
बेसिक व्यवसाय जर आपण खेड्यातले मुलं आहोत असं गृहीत करा, एका गावामध्ये आहे, एका गावामध्ये जर आपण एक फूडचा व्यवसाय चालू केला तर आपला ग्रामपंचायतचा जो काही दाखला असतो तोच आपलं खरं शॉपॅक असतं, तेच खरी परवानगी असती. त्यानंतर आपण तालुका लेवलला गेल्यानंतर उद्योग आधार हे एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, एवढी त्याची व्हॅल्यू असती पण लोकांना माहीत नाही. उद्योग आधाराला तुमची जर व्यवसायाची नोंद केली तर तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून कमीत कमी 20 लाखापर्यंत विदाऊट मॉर्गेज, विदाऊट गॅरंटेड आपल्याला लोन मिळतं आणि त्याला सबसिडी चालू होते 15% 35% जर कोणी नगर जिल्ह्यामध्ये कोणी जिल्हा उद्योग केंद्राचं लोन केलं असेल तर 2 महिन्याला आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहे, 14 तालुके मिळून सर्वसाधारण 200 करोड रुपये लोन डिस्ट्रीब्यूट होतं. आपल्याला माहितीच नसतं, आपण बँकेत जातो. त्यासाठी आपल्याला महत्वाचा मुद्दा काय आहे की आपल्या व्यवसायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपल्याला मार्केट रिसर्च करणं गरजेचं आहे. मार्केट रिसर्च म्हणजे काय, जसं सकाळी कोणीतरी सांगितलं आपल्याला एखाद्या व्यवसायाची माहिती नसेल तर आपण वेगवेगळ्या व्यवसायाला जाऊन व्हिजिट दिली पाहिजे, इंडस्ट्रियल एरियामध्ये व्हिजिट करायला पाहिजे, त्यानंतर वेगवेगळ्या उद्योजकांना भेटलं पाहिजे, कॉन्फरन्स केल्या पाहिजे, एक्झिबिशन आपण अटेंड केले पाहिजे आणि ट्रेनिंग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी ॲज अ ट्रेनर म्हणून काम करत असताना आतापर्यंत ट्रेनिंगवरती मी 2 लाख रुपये खर्च केलेले तेव्हा हे बोलतो. आज हे सगळं तुम्हाला आपल्या ह्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला फ्रीमध्ये मार्गदर्शन मिळतं. त्या मार्गदर्शनाचा 100% फायदा घ्यावा, कारण एखादी गोष्ट मोफत जर मिळाली तर त्याची व्हॅल्यू नसते. मी 2 लाख रुपये पे केलेला, आज पण माझं एज आहे 46. मी आतापर्यंत पण अजून पण ट्रेनिंग घेतो. आयुष्यभर जोपर्यंत मी व्यवसाय करणार तोपर्यंत मी शिकत राहणार. माणसाला शिकण्यासाठी काही आयुष्य नसतं. फक्त महत्वाचा मुद्दा आहे का वेगवेगळ्या ठिकाणी जा. सरांनी सांगितलं, मी खूप उद्योजक मला वाटतं सर मी व्यवसाय चालू केला पण आता तो व्यवसाय माझा पुढे पण जाईना मागे पण जाईना. का जाईना? त्यांनी अर्धवट नॉलेज घेतलं, अर्धवट नॉलेजच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय चालू केला आणि ओव्हर कॉन्फिडन्स होतो. त्यामुळे आपल्याला जोपर्यंत परिपक्व पूर्ण माहिती मिळत नाही, माहिती घ्या. नॉलेज ही पॉवर आहे, नॉलेज हीच ताकद आहे. आजकाल डिजिटल युग आहे. बरेच लोक व्यवसाय करत असताना स्वतः सर्व काम करतात. मीच अकाउंटंट, मीच मॅनेजर, मीच चेअरमन, मीच असेल तर सगळे कामं तेच करतात. सिस्टम आहे, टीम वर्क आहे. जिथे सिस्टम आहे तिथे सिस्टम थ्रू काम चालतं. माझ्याकडे कमी वेळ दिलेला आहे. मी आतापर्यंत 500 पेक्षा जास्त उद्योजकांना मी गायडन्स केलेला आहे. 100 पेक्षा जास्त मी ISO सर्टिफिकेशन दिलेलं असतील, ज्याच्यामध्ये मॅन्युअल, क्वालिटी पॉलिसी, ऑडिट काय असतं, सिस्टम काय असते, या ज्या गोष्टी ज्या व्यक्तीला समजले. जास्तीत जास्त सक्सेसफुल लोकांना कोणीतरी गुरु आहे. प्रत्येकाला कोणीतरी गुरु बघा. तुम्ही ऑब्झर्व करा, जो सक्सेसफुल उद्योजक आहे मग तो छोटा असू द्या, 3च उद्योजक आहे अख्ख्या जगामध्ये. एक आहे मॅन्युफॅक्चरर, दुसरा ट्रेडर आणि तिसरी सर्व्हिसेस. आज इथे येणारे लोक असतात या 3 पैकीच कुठला तरी एक व्यवसाय असणार आहे. जर कोणी फोटोग्राफीचा व्यवसाय करतो तो सर्व्हिस देतो. कोणी उत्पादन बनवलं, एखाद्याने बॉटल बनवली तो मॅन्युफॅक्चरर करतो. या बॉटल बनवल्यानंतर एखाद्या दुकानदाराने तो माल घेतला, विकला, तो ट्रेडिंग करतो. 3च व्यवसाय. आपल्या व्यवसायाची निवड आपण योग्य करायला पाहिजे. मला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जायचं, ट्रेडिंग मध्ये जायचं का सर्व्हिसेस मध्ये जायचं? आम्ही बोलतो, बरेचसे वक्ते बोलतात हा झाला सर्व्हिसचा पार्ट. एखादा CA सर्व्हिस देतो, सर्व्हिसचा पार्ट झाला. आणि सगळ्यात महत्वाचं, व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर कम्युनिकेशन म्हणजे बोलणं, एक चांगलं बोलणं खूप महत्वाचं आहे. जगामध्ये असा कुठलाच व्यवसाय नाही तो बिना बोलण्याने चालतो. डॉक्टर लोक कसले पैसे घेतात? कसले घेतात? तुम्हाला पोटात दुखतं, तुम्हाला सोनोग्राफी करावं लागेल हे सांगतात, आपण ऐकतो आणि आपली मानसिकता बदलते, आपण सोनोग्राफी करतो. ऍडव्होकेट असेल, कुठलाही व्यवसाय घ्या, एका हॉटेलमध्ये साधी रूम बुक करायला जरी गेले तरी तुम्हाला बोलणं आलं पाहिजे. म्हणून सकाळी कोणीतरी सांगितलं की आपल्याला 4 गोष्टी असल्या पाहिजे. एक, आपल्या डोक्यामध्ये आईस फॅक्टरी असली पाहिजे, म्हणजे डोकं थंड असलं पाहिजे. आपलं डोकं बऱ्याच वेळेस गरम होतं. दुसरी गोष्ट, तोंडामध्ये शुगर फॅक्टरी. जसं तुम्ही गोड बोलाल तसाच त्याचा इफेक्ट होतो. तुम्ही आठवा, तुमची कॉलेज लाईफ आठवा. आई वडिलांकडनं जर 100 रुपये घ्यायचे असेल किंवा कॉलेजच्या मुली आहेत आपल्या मम्मीकडनं 100 रुपये घ्यायचे असेल तर आपण आईला काय म्हणतो, आई तुझ्या साडीचा कलर खूप छान आहे, आज हा खूप छान ड्रेस दिसतो, असं जनरल बोलून म्हणतो की मैत्रिणीला जायचं आहे पिझ्झा खाण्यासाठी आणि 100 रुपयाची कॉन्ट्री आहे. अगोदर आपण गोड बोललो.
किंवा आपल्या वडिलांकडनं जरी आपल्याला पॉकेट मनी घ्यायचं असेल तर डायरेक्ट जातो आणि म्हणत नाही आपण की सर मला 200 पप्पा 200 रुपये द्या, 500 रुपये द्या. आपण आधी गोड बोलतो, वातावरण निर्मिती तयार करतो, त्यानंतर आपल्याला आपलं काम होत असतं, तेव्हा आपल्याला सक्सेस मिळतं. अजून एक छोटं उदाहरण देतो. लहान मुलगा आहे, तुम्ही मार्केटमध्ये घेऊन गेले, डी मार्ट असेल कुठे जा, त्यांनी कॅडबरी मागितली, तुम्ही दिली नाही, विदिन अ मोमेंट तो हातपाय हलवतो, खाली रडतो का नाही? हो का नाही? त्या पण क्लोजिंगच आहे. त्याला माहित आहे मला काय बोलल्यानंतर काय मिळणार. त्याच्या हातात तुम्ही कॅडबरी द्या, 5 मिनिटाच्या आत तो लगेच शांत होणार. म्हणून दुसरा मुद्दा सांगितला, आपलं कम्युनिकेशन खूप चांगलं असलं पाहिजे. तिसरी गोष्ट, जे तुम्ही काम कराल, तुमचं प्रोफेशनल काम असू द्या, पर्सनल असू द्या, ते तुमच्या हृदयापासून करा, अंतःकरणापासून करा. मी एक छोटंसं उदाहरण सांगेल, वेळ कमी माझ्याकडे. अंतःकरणापासून करा. आपण सर्वांनी सत्यनारायणचा प्रसाद जर खाल्ला असेल, तो प्रसाद एकदम छोटा असतो, पण खाल्ल्याचं सॅटिस्फॅक्शन का मिळतं? त्याची माता भगिनी असेल आपल्या घरामध्ये, कोणाची आई असेल, वहिनी असेल, कोणी पण असेल, ती इतक्या अंतःकरणापासून तो सत्यनारायणचा प्रसाद बनवते, त्यामुळे थोडा खाल्लेला प्रसाद एकदम 100% समाधान मिळतं. जसं सत्यनारायणचा प्रसाद असेल, आपण खाल्ल्यानंतर समाधान मिळतं, तसं आपली सर्व्हिस असेल, आपली ट्रेडिंग असेल किंवा आपलं उत्पादन असेल, तर लोकांना सत्यनारायणच्या प्रसादासारखं वाटलं पाहिजे. तेव्हा मिळते आपल्याला केलेल्या कामाचं समाधान. 4 गोष्टी सांगितल्या. आपलं डोकं शांत असावं, दुसरी गोष्ट तोंडामध्ये साखर असावं, गोडच बोलायचंय. गोड बोलण्याचे क्लासेस हे खूप सारे, तुम्ही युट्यूबवरती बघितलं, चांगलं बोललं त्याचं जग जिंकलं जातं असं म्हटलं जातं. तिसरी गोष्ट, काम करताना अंतर्मनापासून करा. सबकॉन्शियस माइंड खूप चांगलं काम करतं. सकाळी कोणीतरी ट्रेनिंगमध्ये वक्त्यांनी सांगितलं की 90% काम तुमचं अंतर्मन करतं. ज्या लोकांना इथे यायचं होतं ना, त्यांनी 90% डिसाईड केलं होतं मला जायचंय, किती अडचण येईल, वेगवेगळ्या भागातून लोक आलेले. तर आपलं अंतर्मन एवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे, तुम्ही स्वतःला डिक्लेअर केलं पाहिजे शिक्कातून की मी एक उद्योजक बनणार, मी एक उद्योजक बनणार. आपल्या स्वतःच्या मनाशी तुम्ही बोलले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, का दिवसाची जी काही सुरुवात आहे ती फक्त 2 वाक्यांनी करा की कालचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला होता आणि आजचा दिवस त्यापेक्षा अधिक चांगला असणार. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी संपन्न होत आहे.